रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी भोगतो न घडे संचिता वाचो भोगतो न घडे संचिता वाचो भोगतो न घडे
भोगतो न घडे संचिता वाचुनी करावे ते मनी समाधान म्हणून या मनी मानू नये खेदू म्हणावा गोविंदू वेळो वेळा आणि कारुसावे न लगे बहुता आपुल्या संचिता वाचोनिया म्हणून या मनी मानू नये खेदू म्हणावा गोविंदू वेळो वेळा तुका मने भार घातलियावरी होईल कैवारी नारायण म्हणून या मनी मानू नये खेदू म्हणावा गोविंदू वेळो वेळा नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पंढरीच्या दंडवत तुझे पाया अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भोजते स्फुरदिक्प्रदेशं विधीन्द्रादिदेवाय सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा 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 नमो
ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी 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 हो पावनी. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भावे एका जनार्दनी तुमचा दास त्याच्याच पूर्वा विठ्ठल विठ्ठल भोगतो न घडे संचिता वाचोनी करावे ते म्हणी समाधान. अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा. आज या ठिकाणी कैलासवासी गंगा भागीरथी शांताबाई मुरलीधर जाधव यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आज या ठिकाणी जी काही कीर्तनरूपी सेवा आयोजित केली त्यांच्या पश्चामध्ये त्यांची मुलं आहेत आदरणीय श्री शांताराम भाऊ मुरलीधर जाधव किसन भाऊ मुरलीधर जाधव त्यांच्या मुली आहेत भीमाताई ज्ञानेश्वर तांबे विमलबाई बाळासाहेब ठुबे त्यांचा भाचा त्यांच्या नातू नाती खूप मोठा असा परिवार आहे आणि सगळ्या परिवारातून एक आई आज या जगातून या विश्वातून निघून गेली. त्या मातेला भावपूर्ण आदरांजली श्रद्धांजली अर्पण करण्याकरता हा कीर्तनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. माझे गुरुवर्य आदरणीय हरिभक्तपरायण विठ्ठल महाराज वागचौरी यांच्या गुरुकृपेने माझे वडील कैलासवासी भानुदास महाराज गजे यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करून संत मंडळी वारकरी मंडळी महाराज मंडळी बसलेली तुम्ही सर्व श्रुती मंडळी सर्वांच्या चरणी एकदा नतमस्तक होऊन माझ्या कीर्तनाला सुरुवात करते. मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग संत सम्राट वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे वारकरी संप्रदायाचे कळस विश्ववंदनीय श्रीमंत तुकोबार यांचा 4 चरणाचा उपदेशपर प्रकरणातला सर्वांच्या परिचयाचा गोड असा अभंग आजच्या या कीर्तनरूपी सेवेकरता निवडला. विठ्ठल 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 तरी या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय तुम्हाला मला सर्वसामान्य जनाला प्रत्येकाला एक उपदेश करतात. आणि एक लक्षात ठेवा आजचं जे काही कीर्तन आहे जे गेले त्या आईच्या आत्म्याला शांती मिळवून देणार आहे तिला ईश्वर चरणी जागा मिळवून देणारच आहे. परंतु जे जे लोक जिवंत आहेत त्यांनी इथून पुढचं आपलं आयुष्य कसं घालवायचं याचा उपदेश करणारं कीर्तन म्हणजे आजचा हा अभंग. तरी या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात भोगतो न घडे संचिता वाचोनी कुठल्याही माणसाच्या जीवनामध्ये कुठलाही भोग हा त्या माणसाच्या संचित कर्माशिवाय त्याच्या जीवनामध्ये घडत नाही. आपण या मृत्यू लोकामध्ये जन्माला आलो आपल्या जन्मालाच कारण 3 आहेत. पहिलं म्हणजे जन्माला कारण आपलं कर्म, दुसरं म्हणजे जन्माला कारण आपली वासना आणि तिसरं म्हणजे जन्माला कारण आपण केलेलं पाप. या 3 कारणांमुळे आपण या मृत्यू लोकामध्ये जन्माला आलो. आता जन्माला पहिलं कारण आहे ते म्हणजे आपलं कर्म. ज्ञानोबाराय म्हणतात तुम्ही मागच्या जन्मामध्ये ज्याप्रमाणे कर्म केले त्याप्रमाणे तुमचं कर्मही तुम्हाला भोगायचंय. ओवी सगळ्यांच्या परिचयाच्या आहे. आगा कर्मी जे उरावे तेही सुख दुःखी फळावे आणि तया ते भोगावया यावे देहा एका. ज्ञानोबाराय म्हणतात आगा कर्मी जे उरावे जे मागच्या जन्मातलं उरलंय ते सुखरूपी फळ असेल वा दुःखरूपी असेल आणि तया ते भोगावया यावे देहा एका. एकट्या देहाला हे सगळं कर्म भोगावं लागतं. कर्म हे आपलंच असतं म्हणून कर्माचा दोष विनाकारण कुणाला द्यायचा नाही. काही काही लोक कीर्तन संपलं की आम्हाला भेटतात आणि म्हणतात ताई पूर्वी आमचं खूप चांगलं चाललं होतं पण त्या शेजारच्यानं माझं पार वाटोळं केलं. मला सांगा शेजारचं या जगामध्ये आपलं वाईट करणारं कुणीच नाही. तो फक्त निमित्त मात्र असतो. कर्म हे आपलंच असतं तो निमित्त मात्र होतो. मग ऐका आपलं कर्म हे आपल्याला कसं भोगावं लागतं. एक सुंदर उदाहरण सांगते.
पण ते उदाहरण करण्याकरता तुम्हालाही थोडं थोडं बोलायचंय. तुम्हाला सगळ्यांना बोलता येतं ना, म्हणजे येतं ना सगळ्यांना, मग तुम्हालाही थोडंसं बोलायचं. बोलले तर अर्ध पाकिट तुम्हालाच चालेल. असं बघा, आता आपलं कर्म हे आपल्याला कसं भोगावं लागतं बघा. एक मनुष्य रस्त्यानं चालला होता. रस्त्यानं चाललेला असताना एका बंगल्याच्या आवारामध्ये त्याला एक हापूस आंब्याचं झाड दिसलं. आता सध्या आंब्यांचा सीझन नाहीये, पण हापूस आंबा असल्यामुळे त्याला असे मोठे मोठे 10-12 आंबे आले होते. त्यानं विचार केला, आजूबाजूला कोणी दिसत नाही आणि एक आंबा चोरला तर काय फरक पडतो, म्हणून तो मनुष्य तो आंबा चोरण्याकरता त्या आंब्याच्या झाडाजवळ गेला. आता पहिला प्रश्न असा, आंबा बघितला कोणी? बघितला कोणी? महिला मंडळ. डोळ्याने. चालत गेले, पाय तोडला, हाताने खाल्ला, तोंडाने चव घेतली, जिभेने गेला, पोटात तृप्त झालं, मन तृप्त झालं. म्हटलं वा, आंबा किती गोड लागतोय. तेवढ्यात घर मालकाने बघितलं. घर मालक पाठीमागून एवढी मोठी काठी घेऊन आला आणि त्याच्या पाठीमध्ये काठी, अगदी एवढीच जोरात काठी मारल्याबरोबर दुःख झालं मनाला, पण पाणी कुठून आलं? डोळ्यातून. कारण आंबा कोणी बघितला होता, म्हणून ज्याचं कर्म त्याला. उद्यापासून अजिबात कोणाला दोष द्यायचा नाही. कर्म हे आपलंच असतं, पण विनाकारण आपण एखाद्याला दोष देतो. आता जन्माला दुसरं कारण आहे, ती म्हणजे आपली वासना. संत महात्मे म्हणतात, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, तेची झाली अंगे हरिरूप. जन्माला दुसरं कारण आहे, ती म्हणजे आपली वासना. मरता मरता आपली वासना जिथे गुंतून पडते ना, तिथेच माणसाला पुढचा जन्म मिळतो. ज्ञानोबाराय म्हणतात, आणि मरणी जया जाठवे, तो तेची गती ते पावे, म्हणून सदा स्मरावे मातेची तुवा. ज्ञानोबाराय म्हणतात, मरते समयी तुमची वासना जिथे गुंतून पडली ना, तिथेच माणसाला पुढचा जन्म मिळतो. मग आपल्या देहामध्ये जी वासना आहे ती कशी आहे? माझ्या नाथ बाबांनी त्या वासनेचं खूप गोड वर्णन केले. वासना वढाळ गाय गडानो, वासना वढाळ वासना वढाळ गाय गडानो, वासना वढाळ वासना वढाळ गाय गडानो, वासना वढाळ वासना वढाळ गाय गडानो, वासना वढाळ. हिचा हाणून मोडावा पाय, हिचा हाणून मोडावा पाय, गाय गडानो, वासना वढाळ वासना वढाळ गाय गडानो, वासना वढाळ जाऊ नको तिकडे जा, जाऊ नको तिकडे खाऊन येते खाय, जाऊ नको तिकडे जाय खाऊन येते खाय. वासना वढाळ गाय गडानो, वासना वढाळ गाय, वासना वढाळ गाय गडानो, वासना वढाळ नाथ बाबा म्हणतात, आपल्या देहामध्ये जी वासना आहे ती कशी आहे? वासना ओढाळ गाय. ओढाळ गाय माहिती तुम्हाला? तिला कुणीच मालक नसतो. एखाद्या शेतकऱ्याचं हिरवंगार पीक दिसलं की ती गाय त्या शेतावर येते. घर मालकानं बघितलं, तो मालक तिला हाकलतो. मालक जरा बाजूला गेला की ती गाय पुन्हा त्या शेतावर जाते. आता मला सांगा, त्या पिकाला वाचवायचे आणि त्या गायीला थांबवायचे, काय करावं लागेल? तर त्याचं उत्तर नाथबाबांनी पुढे दिलं. त्या गायीला थांबवायचे, काय करा? तिचा हाणून मोडावा पाय. नाथ बाबा म्हटले, गायीचा पाय मोडा. गायीला 6 पाय असतात, त्याच्यातून एक पाय जर मोडला, गाय पुढे चालेल का? काही चुकलं का? 4 असतात ना, म्हणजे लक्ष आहे तुमचं. गायीला 4 पाय असतात, त्याच्यातून एक पाय जर मोडला, गाय पुढे चालणार नाही. नाथ बाबा म्हणतात, तिचा हाणून मोडावा पाय. पण कीर्तन जरा व्यवस्थित ऐका, नाहीतर तुम्ही सगळी शेतकरी माणसं आहात. संध्याकाळी तुम्ही जर घरी गेले आणि तुमच्या शेतामध्ये कुणाची जर गाय आली, तुम्ही तिचा पाय मोडाल, माझं नाव सांगाल. दुपारीच वनिताताईंनी सांगितले, तिचा हाणून मोडावा पाय. ती गाय म्हणजे आपल्या गोठ्यातली खरीखुरी गाय नाही. आपल्या देहामध्ये जी वासना रूपी गाय आहे, माणसाला जिकडे जायचं नाही तिकडे माणसाला घेऊन जाते. जे खायचं नाही ते खायला लावते, जे प्यायचं नाही, पाण्याबद्दल बोलते बरं, गैरसमज करू नका. बाटलीच घ्यायची, जरा बिस्लरीची घ्या, काचेची नको. अशी जी वासना नको त्या मार्गाला नेते, त्या वासनेला जर थांबवायचं असेल तर भगवान परमात्म्याचं चिंतन. आणि जन्माला तिसरं कारण आहे, ते म्हणजे आपलं पाप. जन्मा येणे घडे पातकाचे मूळ,
मूळ कारण काय आहे तर संत महात्मे म्हणतात मागच्या जन्माचं पाप शिल्लक आहे, मग आता पाप कमी करायचे आणि पुण्य कमवायचे. काय करावं लागेल? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. म्हणून तुकोबाराय म्हणतात जीवन जगत असताना आपल्या वाट्याला कितीही जरी दुःख आलं तरी घाबरून जायचं नाही, कारण तो आपल्या संचिताचाच एक भाग असतो. अभंगाचे प्रथम चरण. भोगतो न घडे संचिता वाचोनी करावे ते मनी समाधान. तुकोबाराय म्हणतात कुठल्याही माणसाच्या जीवनामध्ये कुठलाही भोग हा त्या माणसाच्या संचित कर्माशिवाय आपल्या जीवनामध्ये घडत नाही. म्हणून संत महात्म्यांनी आपल्याला जो मार्ग दाखवलाय त्या मार्गाने तुम्हाला मला प्रत्येकाला जायचंय. संत महात्म्यांनी आपल्याला हरिपाठाचा, कीर्तनाचा, भजनाचा, पंढरीचा मार्ग दाखवला. मार्ग आहे नीट पंढरीचा. म्हणून संतांनी सांगितलेल्या मार्गाने आपल्याला जायचंय, कारण कोण कधी जाईल याची गॅरंटी नाहीये. आज आपण या ठिकाणी बसलोय, बोलतो हेच खरे, उद्या आपलं काय होईल आपण सांगू सुद्धा शकत नाही. म्हणून मरणाची परंपरा अखंडित आहे आणि मरणाची परंपरा अबाधित आहे. आपण किती जरी ठरवलं मला मरायचं नाही, मरण नावाची गोष्ट अजूनपर्यंत कधी कुणाला चुकलेली नाही. मग बघा, एका गावात एक स्त्री, तिनं विचार केला, ती रात्रंदिवस कष्ट करायची, तिचा नवरा रोज घरी दारू पिऊन यायचा, तिला हाणायचा, मारायचा. त्या बाईनं मनामध्ये विचार केला, म्हटली माझा नवरा दिवसभर जेवढे काही पैसे कमवतो सगळ्या पैशाची घरी दारू पिऊन येतो, बरं आल्यावर मला मारतो, झोडतो, मग याच्या हातून रोज मार खाऊन खाऊन मरण्यापेक्षा डायरेक्ट मेलेलंच बरं. तिने ठरवलं, म्हटले आज रात्री 12 वाजता नवरा झोपला, मुलं झोपले, संपूर्ण गाव झोपला का गावाच्या बाहेर कुठेतरी जायचं आणि एखाद्या ठिकाणी जीवच द्यायचा. ती बाई संसाराला फार कंटाळली. रात्रीच्या वेळेला सगळा गाव झोपला, मुलं झोपले, नवरा झोपला आणि रात्रीच्या वेळेला तिने ठरवलं आज जीव द्यायचा. 12च्या नंतर ती बाई चालली जीव द्यायला. आता चालली जीव द्यायला, पण हातामध्ये घेतला कंदील. महिला मंडळ जीव द्यायला चालली, हातामध्ये घेतला कंदील, गावच्या वेशीपर्यंत गेली. एकानं विचारलं, ताई अहो एवढ्या रात्री 12 वाजता एकट्या चालल्या कुठे? ती म्हटली काय सांगू साहेब, माझा नवरा खूप दारू पितो, घरी येऊन मला त्रास देतो, मारतो, झोडतो, मग त्याच्या हातून रोज मार खाऊन खाऊन मरण्यापेक्षा डायरेक्ट मेलेलंच बरं. म्हटली मी चालले जीव द्यायला. तो म्हटला का हो ताई, तुम्ही जीव द्यायला चालल्या, मग हातात कंदील कशाला? ती म्हटली साहेब रस्त्यानं चालताना कुठे विंचू काटा दिसला तर बघायला.
आता मला सांगा, ती मरायलाच चालली, ती विंचू चावून मेली काय कशी मेली काय, फरक काय पडतो? पण मनुष्य सगळ्यात जास्त प्रेम कशावर करतो? आपल्या देहावर करतो, आणि करावं. इतका सुंदर अनमोल असा हा नरदेह माझ्या भगवान परमात्म्याने आपल्याला दिलाय, तो इतका अनमोल आहे. मनुष्य जन्मान मोल रे, मिट्टी में मत घोल रे, अब जो मिला है फिर ना मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं. इतका सुंदर नरदेह दिलाय, तो वाईट मार्गाने खर्च करायचा नाही, तर भगवान परमात्म्याच्या चिंतनामध्ये आपल्याला तो खर्च करायचा आहे. आता ऐका, तुकोबारायांनी म्हटलं की कुठल्याही माणसाच्या जीवनामध्ये कुठलाही भोग हा संचित कर्माशिवाय घडत नाही. आता संचित कर्म म्हणजे काय, तर मागच्या जन्माचं साचून ठेवलेलं कर्म. आता आपलं कर्म हे आपल्याला कसं भोगावं लागतं ऐका. ज्या वेळेला माझे संत सज्जन महाराज जगन्नाथपुरीची रथयात्रा करण्याकरता निघाले होते, रस्त्याने मुक्काम दर मुक्काम करत करत चाललेले असताना संध्याकाळच्या वेळेला एका गावामध्ये मारुतीचं मंदिर दिसलं, म्हणून महाराज त्या मंदिरामध्ये मुक्कामा करता थांबले. संध्याकाळच्या वेळेला त्या मंदिराच्या बाहेरून एक 20-25 वर्षाची तरुण तडफदार स्त्री त्या मंदिराच्या बाहेरून चालली होती. त्या बाईची नजर मंदिरामध्ये गेली. सज्जन महाराजांचं वय सुद्धा 20-25 वर्षाचं होतं, आणि महाराजही दिसायला खूप सुंदर होते. जेव्हा त्या बाईनं त्या महाराजांना मंदिरामध्ये बघितलं, ती बाई त्या महाराजांच्या प्रेमात पडली, मंदिरात गेली, सांगितलं महाराज आपण कोण? त्यांनी सांगितलं, या देहाला सज्जन महाराज असं म्हणतात. आलात कुठून? म्हटले ओरिसा प्रांतातून आलोय. चाललात कुठे? जगन्नाथपुरीची रथयात्रा करण्याकरता चाललोय. म्हटले रात्रीचा मुक्काम तुमच्याच मंदिरात, भोजनाची व्यवस्था. महाराजांनी सांगितलं, गावकरी जे देणार तेच खाणार, नाही कुणी दिलं तर पाणी पिऊन तसाच उपाशी झोपणार. त्या बाईने सांगितलं, महाराज तुम्ही आमच्या गावचे अतिथी आहात, कुणीतरी तुम्हाला देणार, मग तुम्ही खाणार, नाही कुणी दिलं तुम्ही उपाशी झोपणार. त्यापेक्षा महाराज तुम्ही असं करा, माझ्या घरी चला, मी तुमच्याकरता 5 पक्वान्नाचं भोजन बनवते. सज्जन महाराजांनी सांगितलं, आम्ही साधू महात्मे कुणा संसारिकाच्या घरी जात नाही. तिने सांगितलं, असं करू नका महाराज, पाया पडते तुमच्यासारख्या संताचे पाय आमच्या दाराला लागू द्या. साधू संत येती घरात तुझी दिवाळी दसरा. बोलता बोलता ओळख पटली, आणि दोघंही नेमके कसाई समाजाचे निघाले. महाराजांनी तिला होकार दिला, बाई तुम्ही पुढे चला, मी जेवायला येतो. सज्जन महाराज जेवायला आले, जेवण वगैरे झालं. सज्जन महाराज हात धुण्याकरता बाहेर गेले, तेवढ्यात धो 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 पाऊस पडायला सुरुवात झाली.